सगळ्या प्रगती वहिनी आसावरी कन्या त्यांच्या अविनाशजी बंधू अजय फडणवीस आणि त्यांच्या आई त्यांच्या विराणी घेतला मला पद्धतीने तुम्ही कोऑर्डिनेशन केलंय कोणी नाही करणार अशा परिस्थितीत मला इथे खूप मदत मिळाली आपल्या लोकांकडून म्हणजे प्रत्येक एक तासाला तुम्ही अपडेट्स म्हणजे जर इथून मदत मिळाली असती तर मी तिथे काहीच करू शकते तू हँडल केलं अशा परिस्थितीत हँडल करणं खूप भयानक परिस्थिती म्हणजे आमच्या समोर त्यांना मारलंय आणि ते रक्ताच्या थरळे आम्ही दोघी तिने आमच्या टिकल्या काढल्या आणि आम्हाला ओढून नेले. खूप घाणेरडी सिच्युएशन होती आम्ही कधी विसरू नाही शकतो. त्यांनी खूप वाईट जोरात डोक्यात गोळी मारली छातीवर खांद्यावर आणि तर ते म्हणले ना ती सांगितली म्हणताय का मला आता असं झालं की 2 दिवस मी किती तिकडे जाऊन ठेवलं आहे ती बोलत पण होती फोनवर किती शब्द म्हणजे आम्ही सामान्य लोक आहोत हे आम्ही आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडची गोष्ट आहे. सामान्य असामान्य माणसाच्या इमॅजिनेशनच्या पलीकडची कोण सहन करू शकतो. तुम्ही विचार करा ना तुम्ही दोघं फिरताय फोटोज काढताय आणि शेजारी येऊन माणूस गोळ्या मारतोय आणि तुमच्यासमोर होत्याचं नव्हतं होतं हे अतिशय भयानक आहे. कल्पनाही नाही कधी अशी दहशतवाद हा शब्द आम्ही जगलोय तिथे म्हणजे अक्षरशः जगलोय. त्या शब्दाचा अर्थ मला तिथे कळलं डोळ्यासमोर. सगळ्यांनाच जेवढ्या पण लोकांना तुम्ही मारलं खूप वाईट पद्धतीने मारलं आणि त्यांना जखमी करायचं नव्हतं. त्यांना सगळ्यांना बुलेट्स डोक्यामध्ये मारल्यात त्यांनी हार्टला वगैरे अशाच मारल्यात कानात डोळ्यात अशा घातल्यात गळ्यावरती क्रूरपणे आणि बाहेर काढून काढून मारले त्यांनी. कधीच न भरून निघणारा लॉस एकमेव आम्ही 3च जण आधारस्तंभ आणि कमवणारे तेच होते. आता माझी मुलगी चांगली एज्युकेटेड आहे पण तिला जॉब नाही आणि माझा आता इन्कम सोर्स पूर्ण थांबला. तर मला अशी इच्छा आहे की तुम्ही तिला सरकारी याच्यामध्ये जॉब करून द्यावा आणि ते माझं दिवा द्या ना तुम्हाला. आणि तिच्या सिक्युरिटीसाठी ती कसं झालं त्या ह्याच्यात त्या सोशल मीडियावरती लोकांनी तिला भरपूर व्हायरल केली. तर मी एक आई म्हणून मला काळजी वाटते. तर तुम्ही तिच्या सिक्युरिटीसाठी काय तुम्ही तिला हे करणार असाल तर मला खूप जास्त गरजेचं वाटतं. लोकल लोकांनाही प्रचंड भीती आहे. ते आम्हाला सांगत होते आमच्यासोबत म्हणजे आम्हाला ते चांगली लोकही भेटली होते त्या प्रवासामध्ये. आमचा ड्रायव्हर तर खूपच चांगला होता म्हणजे तो अजूनही आमच्या टचमध्ये आहे. त्यांनी 1 रुपयाही आमच्याकडनं घेतला नाही पूर्ण प्रवास जेवढा वेळ आमच्यासोबत. तो जो घोडेवाला होता तो पण लोकल होता. तो गेला नाही पळून बाकीच्या तरी थांबला आमच्या टिफिनसाठी. तो आम्हाला आईला चढता येतं तो घरातील पडली होती 2 वेळा तिला लागलं होतं. त्यांनी तिला खांद्यावर उचलून मग घोड्यावर बसवलं इतकी त्यांनी आणि खाली जाईपर्यंत तो अख्खा वेळ आमच्या तिघींच्याही घोड्यांचे लगाम त्याच्या हातात होते की कुणी काही करणार नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घाबरू नका हम आपको लेके जाएंगे. हे असे पण लोक तिथे होते. त्या ड्रायव्हरचा तिला कालही मेसेज आला.
आमचं म्हणजे लकीली असं म्हणतात की तेव्हा काय डोकं चाललं असेल की आम्ही जेव्हा पोहोचलो जम्मूमध्ये तर आम्ही तिथलं एक लोकल कार्ड घेतलं म्हणजे की आपले कार्ड्स कुठे चालत नाही की त्यांचे लोकलच कार्ड्स फक्त चालतात तो. आणि जे काका गणगोटे काका त्यांना डोळ्यात गोळी मारली होती ते पूर्ण माझ्या समोर त्यांचा ते डोळ्याचे पार्ट माझ्या जीन्सला लागले होते. त्यांचा म्हणजे मोबाईल काढून घ्यायची नशीब त्यांच्या बायकोला जेव्हा सुचलं म्हणून आम्ही खाली ऍटलीस्ट कोणाला तरी कनेक्ट करू शकलो. त्यांनी फोन नसता घेतला तर आम्ही काहीच करू शकलो नाही. आणि आपल्यापर्यंत ही बातमी लवकर आली नसती. फोन जर नसता घेतला ना सर तर कदाचित ह्या संध्याकाळी ही पॅनिक झाली असती. तिचं जर टेम्परामेंट जर तिने ठेवलं तिला कॉन्टॅक्ट झाल्यामुळे मग ती कॉन्फिडन्स लेवल फोन ती राहिली. त्यामुळे मला फोन लागला आणि इथे आपले मोळ आमचे हे आहेत त्यांच्या थ्रू आम्ही तिला सगळी मदत इथनं झाली आपल्याकडनं आणि त्यामुळे मग तो पुढे गाडी. पण अदरवाईज फोन जर नसता तर संध्याकाळी ही 100% पॅनिक झाली असतील. ह्या दोघी बोलण्याच्या मनस्थितीच नव्हती. आम्ही शोधणार कुठे त्यांना जाऊन ना कॉन्टॅक्टच नाही म्हटलं. आणि सगळ्यात महत्वाची भीती मला अशी होती की तिथे ते टेररिस्ट ज्यांनी जर हिला ओढून नेली असती तर मग मी काय केलं असतं. मुलींबरोबर ते काय करतात हे मी सांगायची गरजच नाही. केवळ मी तुम्हाला सांगते की आमचं दैव बलवत्त की ही वाचली त्यातनं. आता माझा नवरा आणि त्या ताईंचा नवरा गेला ही अतिशय म्हणजे घटनाच इतकी भयानक आहे. पण ही वाचली ना. मी धावा करत होते देवाचा आपल्या की आम्हाला वाचव देवा वाचव म्हणून आम्हाला. तिथे देवा वाचव म्हणून उद्योगच नव्हता की स्वामींचं नाव घेतो म्हणजे स्वामी नाही वाचवणार आता त्यांचा अल्लाच आपल्याला वाचवतो. आम्ही सगळेजण तिथे बसून अल्लाह अकबर रेम करून एवढंच बोलत होतो. आमच्या शेजारी जी फॅमिली होती ती साऊथ इंडियन होती. ते आजोबा माझे मागे लपले होते. त्यांना म्हणलं तुम्ही घाबरू नका तुम्ही अल्लाह अकबर म्हणा ते काय करणार नाही. त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते 50च्या अलीकडचे 50-60च्या अलीकडचे त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून त्यांनी मारलं. ओढून मारलं. जी बाई आमच्या शेजारी ज्या नवऱ्याला लपवलं होतं मागे तिच्या मागे लपवलं त्याला बाहेर काढून लाच घालून त्याला गोळ्या घातल्या. पहिलं तर त्यांनी गन माझ्यावरच घेतली ती. हे चल तू बाहेर निघल अशी म्हणली. नंतर आम्हाला म्हटले जाव मोदी को बताव. सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं. ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं. पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केलं. अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी पाजण्यापासून आम्हाला मदत. ते तर लोकल मुस्लिम्स आहेत. तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जर काही करता आलं ना तर खरंच कर. आणि इथे आम्हाला या दादांनी खूप मदत केली. यांच्या थ्रू आम्हाला खूप मदत झाली. हो आम्ही ऍक्च्युली 3 भाऊ आहे या याच्यात एकत्रच राहतो सगळे. लहान भाऊ तर आहे मधला मी आणि मोठा आहे. तर आता आमचे म्हणजे भाऊ आमचा जो LICचा एक एजन्सी द्यायला होती आणि इंटेरियरची काही कामं करायला. अविस फूड्स म्हणून आमचे एक छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याचं मार्केटिंग तो बघायचं. असे 2-3 इन्कम त्याला होते सगळे. ते आता मला सडन त्यांची बंद आहे. माझं आता म्हणजे पूर्ण इन्कमच बंद थांबलाच. तुम्ही चिंता करू नका आपण नीट करू. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आहोत सगळं ठीक करू. आणि एक रिक्वेस्ट आहे मोदी सरांसोबत असतात आमच्या सगळ्यांकडे म्हणजे रिस्पेक्ट आम्हाला खूप जास्त आहे त्यांच्याबद्दल. तर सगळ्यांच्या वतीने आता माझ्या आयुष्यात जे घडलंय ते कधीच कुणीच म्हणू नाही शकत. म्हणजे वडील गेले ते गेलेच ते परत नाही येऊ शकत. पण असं दुसऱ्या कुणाही सोबत होऊ नये परत की लोक आनंद साजरा करायला जातात फिरायला जातात आणि त्यांचं आयुष्य खराब होतं. त्यांच्या घरातले आई किंवा वडील जातात आणि हा लॉस खूप खूप खराब आहे. हे परत कुणासोबत होऊ नये. इनफॅक्ट तिथल्या लोकल लोकांसोबत पण होऊ नये कारण ते पण खूप चांगले आहेत. ते पण खूप दहशतीतच जगतात. ते म्हणतात की आम्हालाही माहित नाही की कुठल्या गोळीवर आमचं नाव लिहिलेलं असतं. ह्याच्यावर काहीतरी सरकारने फुल अँड फायनल सेटलमेंट करून टाकावी अशी माझी इच्छा. 20-22 वर्ष आणि इतकी लहान मुलं म्हणजे आता माझे भाऊ आहेत 20 वर्षाचे त्यांना मी एक कानाखाली करून शांत बसू शकतो. त्या 20-22 वर्षाच्या मुलांसमोर इतकी त्यांची दहशत इतकी होती की आमच्या तोंडातला शब्द निघत नव्हता. एवढी लहान लहान मुलं एवढी मोठी बुलेट माझ्या पायापाशी पडली होती. इतकी भीती वाटत होती की मी जेव्हा विचार केला की आता ते दोघं गेलेत तर या दोघींना तरी ऍटलीस्ट खाली माझ्या आयुष्यात कोणीतरी राहील आई तरी राहील ऍटलीस्ट
या विचाराने जेव्हा आम्ही पळत होतो ना तेव्हा ही भीती वाटत होती की मागून पण बुलेट्स फायर होऊ शकतात आणि मागून आम्ही कधीही मरू शकतो. जे 40 मिनिटं आम्हाला खाली उतरायला लागले ना त्यातला एक एक सेकंड आम्हाला खूप प्रचंड भीती वाटत होती की आम्ही कधीही मरू शकतो. आणि आमचंच असं नाही, आता आमच्याविषयी तुम्ही आता बोलताय पण तुम्ही जर प्रत्येक त्या व्यक्तीला भेटता तर तुम्हाला कळेल की प्रत्येक जण लहान लहान मुलं कितीतरी 5वी 6वी 7वी अशी खूप लहान वयाच्या मुलांनी हे त्यांच्या आई वडिलांना म्हणजे वडिलांना समोर मरताना बघितलं. एक मुलगा होता तो माझ्या कुशीतून रडत होता की मेरे पापा को मार दिया दीदी, मेरे पापा को मार दिया. इथे बुलेट फायर केली त्याच्या वडिलांना. आणि त्याची आई जेव्हा बोलली ना की इनको मारा भी हमको भी मारा, हम क्या करेंगे, तर त्यांना म्हणे तुमको नहीं मारेंगे, तुम्हें जाके मोदी को बताना है. ते स्ट्रॅटेजिक होतं थोडक्यात, कारण तिथली लोक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पहिली बुलेट त्यांची फायर झाली ना तर आम्ही घाबरलो थोडंसं की तुला हा कसला आवाज आला, फटाकेमध्ये कुठून वाजला. तर नंतर 2-3 वेळा झाल्यानंतर तो जो होता आम्ही जिथे त्या टेंटच्या इथे थांबलं तर वो शेर आया एक होता, म्हणजे शेर आया शेर. म्हणजे शेर कसा आला, इथं कुठे शेर आला. नंतर आम्हाला ते थोड्या नंतर क्लिक झालं की हे कोडवर्ड असू शकतो त्यांचं की शेर आया शेर आया. कारण शेर आया तर एवढ्या जणांना थोडी ना खाणार आहे तो, एखाद्याला मारेल किंवा जखमी करेल. एवढ्या कंटिन्युअस बुलेट फायरिंग चालू होतं त्यामुळे आम्हाला वाटलं की काहीतरी झालंय, एकतर म्हणजे बॉर्डरला काहीतरी झालंय म्हणून पण इथे फायरिंग होते. पण आपल्याला माहित नाही ना कुठला डोंगर बॉर्डर आहे. मग आम्ही खाली सगळे झोपलो की अरे आपल्याला बुलेट नको लागायला. आणि ते समोर येऊन हाताला बाहेर धरून येऊन माझ्या वडिलांना म्हणले चौधरी उठ बाहेर आ. अशा पद्धतीने माझ्या वडिलांना 3 बुलेट्स आमच्या डोळ्यासमोर माझे वडील एका मिनिटात गेले. एका सेकंदात ते खाली पडले आणि त्यांचे डोळे आणि ओठ सगळे बाहेर आले होते. आणि ती मुवमेंट म्हणजे तो जो क्षण होता माझे वडील खाली पडले मी तो कधीच नाही विसरलो. 5 मिनिटापूर्वी आम्ही फोटोज काढलेले होते तिथले काश्मीरी पेहराव वगैरे आम्ही घालून. फोटोज काढलेले. ते शेवटचे फोटोज माझ्या वडिलांसोबत. स्ट्रॅटेजिक असेल सर, कारण ते लोकल नसतील, लोकल लोकांनी मदतच केली यांना. म्हणजे बाहेरचेच कुठले तरी एकदम ट्रेंड लोक कदाचित ते ठरवूनच ते आम्ही तर ठरवून ट्रेंडच होतो. नाही आता आम्हाला तर ऐकण्यात असं आलं की काही घोडेवाले जे आहेत ना ते त्यांना विचारत होते की तुम्हाला कुराण येतं का त्या ज्या घोड्यावर बसणाऱ्यांना. मग कदाचित ते त्यांना मिळालेले असतील किंवा काय ते माहिती. किंवा आमच्याबरोबर जो फोटो काढणारा होता त्याची अतिशय घाई चालली होती खाली जाण्यासाठी. तर तो पण मला थोडा नंतर आम्ही विचार करत होतो तेव्हा डाऊट येत होता की हा का पळत होता. तर लगेच तर तुला फोटोग्राफी मिळणार नव्हती आणि लगेच जाऊन तू काही तिथं रस्ता तर 1.5 तासाचा होता. आणि अरे आम्हाला फोटो घेऊ तर दे. तो डायरेक्ट फ्री मध्ये फोटो द्यायला रेडी झाला. हा मी म्हणलं नाही तुम्ही पैसे घ्या म्हणलं, आम्ही काय कोणाचे पैसे उडवणार नाहीये. तर माझ्या वडिलांनी 5,000 रुपये दिले. त्यांनी तो म्हणजे जेव्हा पहिली बुलेट फायर झाली तेव्हा मी त्यालाच विचारलं की हे क्या वजह आहे. म्हणला मी शेर आता आहे तो यहाँ के लोकल लोग उसको भगाने के लिए बचाते. आणि असं म्हणून तो पळून गेला. आणि आम्हाला काही कळेपर्यंत सगळी पळापळी सुरू झाली होती. आता आम्ही जर ते खुलं मैदान आहे त्याच्यात पडलो असतो तर कुणालाही कुठूनही बुलेट लागली असते. आणि आम्ही लपलो त्या टेंटच्याच मागे लपलो. आणि असंही नाही की खाली येऊन आम्ही सेफ होतो. खाली दरवाज्यावरती तर एका माणसाला पूर्ण कपडे काढून मारून टाकले. तो पण लोकल घोडेवाला होता. त्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला म्हणून त्याला मारलं. अर्धा तास वगैरे हा सगळा ठराव चालू होता. अर्धा तासात ते सगळं करून ते कुठे गेले पळून गेले सगळे. आणि ते कुठे पळून गेले हे पाहायला सुद्धा आम्ही थांबलो नाही. आणि आता हे सगळं मला डोळे झाकले की हे सगळं सारखं वारंवार मला ते दिसतं. खरंच त्या कंडिशन मध्ये नाहीये. म्हणजे मला आता माझा वेळ हवाय थोडा स्वतःला मोकळं करण्यासाठी. सगळे म्हणतात की तू खूप केलंस त्यावेळेला मला जमलं, कदाचित देव माझ्यासोबत होता. पण आता मी खरंच त्या कंडिशन मध्ये नाहीये की मी सगळ्यांशी तेच बोलेन. कारण तेच आठवते तर मला माझ्या वडिलांचा तो चेहरा दिसतोय शेवटचा की मी त्यांना कसं बघितलं होतं. आणि ते मी मरेपर्यंत नाही विसरू शकत. कारण त्यांनी माझ्यासाठी खरं ती ट्रिप प्लॅन केली होती की आता तुझं लग्न होईल तर तू तुझ्या नवऱ्यासोबत जाशील. ही आमच्या सोबतची शेवटची तुझी ट्रिप आहे. तू आमच्यासोबत तिला बर्फ दाखवायचा, तिला प्लेन मध्ये पहिल्यांदा बसवायचं ह्याच्यासाठी एवढा खटाटोप केला होता ते. आणि पहिलाच दिवस होता आमच्या ट्रिपचा, पहिला आणि शेवटचा ठरला.
काम अनबिलिव्हर आहे. तिनं मला अजिबात खंत नाही की मला मुलगा नाही. तिनं मुलासारखं सगळं करून तिच्या त्या काकांची आणि वडिलांची शरीर इकडे घेऊन आली, हिंमत दाखवून. कारण ते सोपं नव्हतं तिथे सगळ्या लोकांशी भेटून बोलून सगळं कॉन्टॅक्ट करणं, ते कागदपत्र गोळा करणं. शेवटी 10:30 जेव्हा आम्हाला कळालं की आम्हाला काहीच कळत नाही, तिथे आम्हाला त्या हॉस्पिटलच्या इथं नेल्यानंतर आम्ही विचारलं की आमच्या लोकांचं काय परिस्थिती, तर ते म्हणले 3 बॉडीज व्हेरिफिकेशनसाठी थांबल्यात. बॉडीज ऐकल्यानंतर तर आम्ही अजून घाबरलो. माझी आणि त्या ताईंची तर हिंमतच नव्हती ती पाहायला. त्या 2 लेडी कॉन्स्टेबलनी हिला घेऊन गेला. ती आली, आई पप्पा गेले. तिची जी अवस्था होती, नाही पप्पाच आहेत तिथे गेले. ते ऐकल्यानंतर तुम्ही विचार करा माझी काय मनस्थिती असेल, तिची काय मनस्थिती असेल. सर त्यांनी अंत्यविधी पण त्यांनी केले. हो, सगळे अंत्यविधी संपूर्ण त्यांनी केले. असं सर 2:30ला मला फोन आला. मी एसटी डिपार्टमेंटला चालू होतो माझ्या नॉर्मल कोर्समध्ये की त्यांना गोळे घातल्या. अक्षरशः ती जाऊन 2 तास काय शुल्क तेव्हा. आता तुम्ही फोटो बघा माझ्या मिस्टरांचा, ते कसे दिसतात ते बघा. आणि इथे ते सगळ्यांचे किती लाडके होते हे म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये. माझ्या घरचे सगळे तुटलेत अक्षरशः. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत सोबत, सगळं नीट करू. आणि अजून एक मला फक्त सांगायचंय की पहलगाम किंवा ते कुठलेही टुरिस्ट पॉइंट असू दे, तिथे सिक्युरिटी सगळीकडेच असणं गरजेचं आहे. कारण त्यांना ते तिथे डेव्हलपमेंट होणं त्यांना ते आवडतच नाही कदाचित. आणि त्यामुळं लोकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काहीतरी प्लीज, म्हणजे मी विनंती करते तुम्हाला तुम्ही तेवढं सिक्युरिटीचं बघा. आता आमच्यासोबत झालं ते झालं. आता उद्या अजून 1 वर्षांनी 2 वर्षांनी परत लोक सुरू करतील. कारण तो प्रांतच तसा आहे पाहण्यासारखा. सगळ्यांचं ड्रीमच आहे काश्मीर, की सगळ्यांना एकदा तरी पाहता यावं आपण. तर त्या दृष्टिकोनात मी तुम्हाला विनंती करेन. सर मला